दोस्तों आज हम आपके लिए लेकर आए हैं पर्सनल लोन, होम लोन, मॉर्गेज लोन और प्रोजेक्ट लोन के बारे में जानकारी। जी हाँ, आपको ये सभी लोन कैसे मिलेंगे, कैसे आप इनके लिए अप्लाई कर सकते हैं, क्या क्या डॉक्यूमेंट्स लगेगा, पुणे महाड़ा, मुंबई महाड़ा, पीएमआरडी और सिडको के लिए लोन कैसे मिलेगा, इन तमाम चीज़ों की जानकारी इस वीडियो में मिलेगी। तो दोस्तों आज हमारे साथ एक बहुत ही इम्पोर्टेंट शख्स है, जी हाँ, जो रिप्रेजेंटेटिव है, लोन प्रोसेस के बारे में आपको पूरी जानकारी देंगे और बताएंगे आपको कैसे कैसे आपको स्टेप फॉलो करना है, कैसे आप उनसे बात कर सकते हैं, आपके सारे सवालों के जवाब मिलेंगे। तो चलिए उनका इंटरव्यू शुरू करते हैं। बस हां, माझे नाव आशिष तरळकर आहे आणि मी HDFC बँक होम लोन्समध्ये मी रिलेशनशिप मॅनेजर आहे. आत्ता होम लोन्समध्ये मी कार्यरत आहे. मुंबई मध्ये चर्चगेट, विक्रोळी, दादर, गोरेगाव या एरियामध्ये मी कार्यरत आहे. पुण्यामध्येही माझ्या ब्रांचेस आहे. तिथेही आम्ही चिंचवड ब्रांच थ्रू आम्ही वर्किंग चालू आहे आमचं. त्याच्यामध्ये म्हाडा असेल, सिडको असेल, PMRD असेल, ह्याच्या थ्रू आम्ही जे आहे वर्किंग करतो. PMRD, म्हाडा आणि सिडको याच्यासाठी HDFC फंडिंग करतं, ऑफकोर्स करतं. तर ह्याच्यामध्ये जे HDFC फंडिंग करतं ह्याच्यामध्ये प्रोसेस जी आहे ती एकदम सोपी आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स होतात, कस्टमरला HDFC थ्रू लिंक जाते, त्या लिंकवरती जाऊन त्याला ॲप्लिकेशन करायचं असतं आणि फंडिंग जे आहे ते आपण 30 लाखापर्यंत आपण 90% देतो. 30 ते 75 लाखापर्यंत जर फ्लॅटची कॉस्ट असेल तर आपण 80% देतो आणि 75 लाखाच्या वरती जर त्याची कॉस्टिंग असेल तर आपण 75% त्याला जे आहे ते कॉस्टिंग देतो. ह्याच्यामध्ये म्हाडासाठी जे आहे ते आत्ता रिसेंटली झालेल्या म्हाडा लॉटरीमध्ये, म्हाडा मुंबईची जी लॉटरी होती त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम साईडला आपण जे आहे ते फंडिंग्स केलेले आहेत लोनचे. दुसरं आता सिडकोची जी आहे ती लॉटरी ऑनगोईंग चालू आहे, त्याचेही आपल्याकडे ॲप्लिकेशन येत आहेत. आणि PMRDची लॉटरी जी आहे ती येत्या 25 जानेवारीच्या दरम्यान ती त्याचा ड्रॉ होईल. ही आता त्याचे आपल्याकडं ॲप्लिकेशन द्यायला सुरुवात झालेली आहे. तो सर पुणे महाड़ा और मुंबई महाड़ा, पीएमआरडी और सिडको के लिए एक्चुअल में डॉक्यूमेंट क्या क्या लगेगा? डॉक्युमेंट जे आहेत ते सॅलरीडसाठी जे आहेत ते आधार कार्ड, पॅन कार्ड, सुरुवातीला KYC डॉक्युमेंट्स, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट आणि फॉर्म 16 जे की लेटेस्ट असेल त्याचं लेटेस्ट 2 इयर्सचं लागेल आपल्याला. बाकी त्याचं प्रेझेंट परमनंट ॲड्रेस प्रूफ लागेल, त्याचं कंपनीचं जे ID असेल, ID प्रूफ असेल किंवा त्याचं जे जिथं काम करतो तिथलं जे अपॉइंटमेंट लेटर म्हणा आहे ते आपल्याला लेटेस्टचं लागेल. त्याच्या थ्रू आपण प्रोसेस करू शकतो. जर सेल्फ एम्प्लॉईड असेल तर फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, KYC डॉक्युमेंट, प्रेझेंट परमनंट ॲड्रेस प्रूफ लागेल. आणि दुसरी गोष्ट त्याचे 3 वर्षाचे आपल्याला ITR लागतील. जर GST फिल करत असतील तर GST लागेल, GST रिटर्न 3 इयर्सचं. आणि त्याचं शॉप ॲक्ट किंवा गुमास्ता आणि 1 वर्षाचं त्याचं करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंटचं आपल्याला स्टेटमेंट लागेल त्याच्यामध्ये. तो सर जिनके पास प्रॉपर डॉक्यूमेंट नहीं है उनके लिए क्या करना होगा? डॉक्युमेंट्स की देखे तो ॲज इट सेल्फ एम्प्लॉईडला मी सांगू शकेल, सेल्फ एम्प्लॉईडमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट जरी असेल तरी आपण फंडिंग करतो ह्याच्यामध्ये. आता ते कसं करतो तर बँकिंग सरोगेटमध्ये करतो. बँकिंग सरोगेटमध्ये आपल्याला 2 वर्षाचं जे आहे त्याचं बँक स्टेटमेंट लागतं, ज्याच्या थ्रू आपण फंडिंग करू शकतो. आणि दुसरी गोष्ट त्याचं 3 वर्षाचं 5 वर्षाचं त्याचं विंटेज पाहिजे, बिझनेस विंटेज, ज्याच्या थ्रू आपण फंडिंग करू शकतो. त्याच्यामध्ये बँकिंग सरोगेट आहे, जीएसटीचं जर तो भरत असेल तर GSTच्या ह्याच्यावरही आपण करू शकतो. आणि ग्रॉस रिसिप्टच्या ह्याच्यावर आपण त्याचं फंडिंग करू शकतो. त्याच्यावरती वेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबावरती त्यांचा टर्नओव्हर किती आहे, काय आहे, त्याच्या हिशोबावरती आपण ते फंडिंग करून कॅल्क्युलेशन करून आपण फंडिंग करतो. त्याच्यावर इंटरेस्ट जो आहे तो सिबिल स्कोअरवरती डिपेंड आहे, ना की एखादा कस्टमर जर समजा प्रोप्रायटरशिपमध्ये कामाला आहे तर त्याच्यासाठी वेगळा आहे, तो प्रायव्हेट फर्ममध्ये आहे तर त्याच्यासाठी वेगळा आहे, आणि जो गव्हर्नमेंटमध्ये असेल तर त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स येतो किंवा प्लस मायनस काहीतरी होतं त्याच्यामध्ये. आणि सिबिल स्कोअर हा सर्वांसाठी आहेच. त्याच्यामध्ये 780, 750च्या वरती जर तुमचा सिबिल स्कोअर असेल तर तुम्हाला बाय डिफॉल्ट जो आहे तो नॉर्मलचा आपण जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8.60 पासून आपण तो स्टार्ट होतो ते देतो त्याच्यामध्ये तुम्हाला. आपल्यासोबत प्रथमेश सईद सर आहेत, हेही रिलेशनशिप मॅनेजर आहेत. आणि हेही आता आपल्यासोबत म्हाडा, सिडको असेल, PMRD असेल ह्याच्यासोबत आपल्या लोन करतील. आणि आपल्याला जी काही सुविधा आहे त्या अधिकाधिक
कशी सुलभ करता येईल ह्याच्यावरती आम्ही प्रयत्न करू. सर, तुमचं इंट्रोडक्शन. माझं नाव प्रथमेश सईद आहे. मी पण HDFC माझे 4 ते 5 वर्ष यामध्ये माझे एक्सपिरियन्स आहे. तर होम लोनमध्ये लॅबमध्ये 5 ते 6 वर्ष याच्यामध्ये एक्सपिरियन्स झालेला आहे. तर मुंबई, म्हाडा, PMRDA, सिडको याच्यामध्ये होम लोन्स केलेले आहेत भरपूर सारे. तो सर कितने प्रकार के लोन आप लोग देते हैं, मतलब प्रोवाइड करते हैं? ह्याच हिशोबाने जर बघायला गेलं तर आपण ॲज इट इज म्हाडामध्ये जे आहे ते आपण आत्ता रिसेंटली आपण त्याच्यामध्ये बॅलन्स ट्रान्सफर किंवा रिसेल नाही करू शकत, कारण की त्याच्यासाठी म्हाडाची जी आहे ती एनओसी घ्यावी लागते, सिडकोची घ्यावी लागते, म्हणा PMRDची एनओसीची आवश्यकता असते. पण ती आपण सध्या नाही करत आहोत. पण त्याच्यामध्ये आपण पर्सनल लोन असेल, होम लोन असेल, जर कोणाला परचेस करायचं असेल आणि जर कोणाला इमर्जन्सी असेल तर पर्सनल लोन करतो आपण. आणि त्याचप्रमाणे सर आपण लोन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी, तसेच बिल्डरला जर प्रोजेक्ट लोन पाहिजे असेल तर ते पण आपण करू शकतो. ओके सर, तो आप लोग इनसे मिलने के लिए या फिर आप इनसे बात करने के लिए आप हम नीचे जो नंबर डिस्प्ले पे दे रहे हैं आप उस पर संपर्क कर सकते हैं प्रथमेश सर से भी. कर सकते हैं. यस, ओके सर. 24/7 हम अवेलेबल है. कभी भी हम नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में हम हमारा ग्रुप भी है मुंबई म्हाडा का, तो उसमें भी अगर आपको ऐड होना है तो आप उसमें भी ऐड हो सकते ओके सर. और नीचे दिए गए नंबर पे आप हमसे कांटेक्ट कर सकते. ओके सर, थैंक यू थैंक सर. यू.